शक्तिपीठ महामार्ग हा माळशिरस तालुक्यातून जात आहे आणि ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण शक्तिपीठ महामार्ग हा एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे आणि माळशिरस तालुक्यातला हा असा पहिलाच असा प्रोजेक्ट आहे जो ग्रीनफील्ड आहे. आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ सातपुते यांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्या तालुक्यात MIDC आपण देऊ म्हणून. तर या निमित्तानं हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे शक्तिपीठ महामार्ग आणि MIDC हे संलग्नित झाले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलांना तिथं व्यवसाय करता येतील, नोकऱ्या करता येतील. त्याच्यामुळं ह्या शक्तिपीठ महामार्गाचा उपयोग अतिशय माळशिरस तालुक्याला मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होणार आहे. हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असल्यामुळे कदाचित भावी ह्याच्यात हा रस्ता कदाचित जोडला जाणार आहे. तो जोडला गेल्यामुळे आपल्या येथील लोकांना सरळ उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात जाण्यास अतिशय सुलभ होणार आहे. देवाभाऊंचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे देवाभाऊंचं याच्यावर पूर्ण लक्ष आहे आणि या निमित्तानं हा रस्ता झाल्यामुळं शेतकऱ्यांनासुद्धा कुठलीही अडचण येऊन देणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी यात संपादित होणार आहेत. पण मला एक नवल वाटते की ज्यांच्या शेतजमिनीच अधिग्रहण होत नाहीत त्याच लोकांचा जास्त या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. हे असं का हे मला अजून कळू शकलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा शेतकऱ्यांना 70-30 या टक्केवारीवर आंब्याची झाडं लावा म्हणून काही व्यक्ती सांगत आहेत. दुसरी गोष्ट, काही व्यक्ती सांगत आहेत की तुमच्या शेतजमिनी मी NA करून देतो त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळतील. तर माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की दिनांक 20/5/2026 बुधवार सकाळी 9:30 वाजता इंद्रनील मंगल कार्यालयामध्ये सर्व शेतकरी बांधवांचा एक या संदर्भात मेळावा घेतलेला आहे. जेणेकरून या शेतकरी बांधवांचे सगळ्या अडीअडचणी समजून घेऊन माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या माध्यमातून ते कशा निरसन करता येतील आणि वाटल्यास मुख्यमंत्र्यांची सुद्धा या संदर्भात आपण भेट घेऊन काही अडचणी असतील तर त्यांच्याकडे मांडून आपण त्या दूर करू शकतो.